आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. संपूर्ण महाराष्ट्रभर पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये कामकाजाचा आढावाच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या पहिल्या फेरीतल्या मुलाखतीचा कार्यक्रम मागच्या आठवड्यामध्ये आमचा संपन्न झाला. साधारणपणे 65 उमेदवारांनी मागच्या फेरीमध्ये मुलाखतीला उपस्थित राहिले. इच्छुक उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली. उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये त्या मुलाखती संपन्न झाल्या. साधारणपणे ह्या पत्रकार परिषदेनंतर अजूनही काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज या ठिकाणी संपन्न होणार आहेत आणि सर्वच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्यानंतर पक्षाच्या वतीने निरीक्षक म्हणून अहवाल पक्षाच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवला जाईल. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्या यादीचा आढावा घेतील आणि लवकरच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा या ठिकाणी केली जाईल. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने गेल्या 2 वर्षापासून विशेष करून शहरामध्ये निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे साधारणपणे 4 महिन्यापूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये एक प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी मी पार पाडलं. या प्रशिक्षण शिबिरामध्ये सर्व प्रभागातील कार्यकर्त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सूचना देण्यात आल्या की या निवडणुकीला कशा पद्धतीने आपण सामोरं जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक सांगलीमध्ये आपण सामोरं जातोय. त्या अनुषंगानं पक्षाच्या पातळीवरती पूर्णपणे तयारी या ठिकाणी झालेली आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पक्षामध्ये कार्यरत असणारे वेगवेगळ्या समूहाचे नेते वारंवार सांगलीमध्ये पाठवून त्या समूहांना पक्षाची भूमिका समजावून सांगण्याचं आम्ही काम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. त्याचा परिणाम म्हणून सांगली शहरामध्ये विशेष करून महापालिका क्षेत्रामध्ये सर्व समूहाचे जे वंचितला मानणारा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ते सर्व समूह पक्षाबरोबर जोडले गेलेले आहेत आणि आम्हाला या ठिकाणी खात्री आहे की निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी दैदिप्यमान कामगिरी या ठिकाणी बजावेल. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा आढावा घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की बहुसंख्य जाती धर्माचे वेगवेगळे शिक्षण असणारे उमेदवारांनी मुलाखती या ठिकाणी दिलेल्या आहेत. तगडे उमेदवार या ठिकाणी पक्षाकडे अप्रोच झालेले आहेत. अजूनही बरेचसे उमेदवार संपर्कात आहेत आणि एकूण एक चांगल्या पद्धतीचे उमेदवार वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी देणार आहे. शहराच्या विकासाचा जो बॅकलॉग आहे तो ह्या प्रस्थापित पक्षांना भरून काढणं शक्य झालेलं नाही किंवा यांच्या वैयक्तिक लक्ष केंद्रित कामामुळे, मग ते टेंडर असतील, वैयक्तिक कामाकडे लक्ष देणं असेल, याच्यामुळे शहराचा विकास होऊ शकलेला नाही. त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही शहराच्या विकासाला प्राधान्य देणारी राहणार आहे. बेरोजगारांना रोजगार देणं, शहराच्या मूलभूत समस्या सोडवणं, या प्रश्नांच्या वरती वंचित बहुजन आघाडी काम करण्यासाठी जाहीरनामा घेऊन निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी पक्षाच्या वतीने आम्ही पूर्ण केलेली आहे.